अखेर कापसानं ओलांडला हमी भावाचा टप्पा. 15 एप्रिल नंतर कापसाचे बाजारभाव होणार पुन्हा 9,000 रुपये पार. कापसानं राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये ओलांडला 8,600 रुपयांचा टप्पा. युद्धामुळे पॉलिस्टरचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि सगळीकडेच त्यामुळे कापसाला मागणी ही आता वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाला मोठी मागणी वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात यावर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये 4% घट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हवामानातील बदलाचा जो काय परिणाम आहे तो आता कापसाच्या उत्पादनावरती होतोय. शिवाय डॉलरची जे काय मूल्य आहे ते देखील त्या ठिकाणी आता वाढल्याने भारतीय बाजारात रुपयाचं मूल्य देखील त्या ठिकाणी आता वाढलेलं आहे. याशिवाय बाजार समित्यांमध्ये देखील कापसाचे जे बाजारभाव आहे ते 8,000 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी गेलेले आहेत. तसंच कापूस उद्योग जे काय आहे ज्या उद्योगांकडून देखील कापसाला मोठी मागणी ही आता वाढलेली आहे. आणि असं सगळं असताना कापूस दर आता नेमका किती रुपयावरती जाणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. नेमकं याच संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार होतो. म्हणजे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. एकंदरीतच कापसाचे जे काय दर आहेत ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी सध्या कापसाला 8,000 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे आणि विशेषतः हे बाजारभाव सध्याला स्थिर आहे. युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली ज्याचा परिणाम कापसाच्या मागणीवरती होतोय. पॉलिस्टरच्या महागाईमुळे कापसाला अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मागणी मिळत आहे. दुसरीकडे हवामान बदलामुळे अमेरिकेतील उत्पादन त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक उत्पादन कमी होणार असून मागणी त्या ठिकाणी टिकून राहील असं एकंदरीत बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगण्यात येते. याशिवाय डॉलरच्या चलनवाढीचा परिणाम देखील कापूस बाजारभावावरती त्या ठिकाणी झालेला आहे आणि यामुळे सध्याला कापूस बाजारभाव हे आता वाढत आहेत. कापसाचे बाजारभाव जसे मागणी आणि पुरवठा या गोष्टींवरती अवलंबून असतात तसेच ते कापसाची गुणवत्ता यावरती देखील त्या ठिकाणी अवलंबून असतात. कारण जिथं गुणवत्ता जास्त असते तिथं कापसाला चांगला बाजारभाव असतो आणि जिथं गुणवत्ता कमी असते तिथं कापसाला बाजारभाव हा कमी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूस पिकवण्यावरती त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये दर्जेदार कापसाला जवळपास 8,600 रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव मिळाल्याचं चित्र त्या ठिकाणी सध्याला दिसतंय. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर हवामान बदलाचा परिणाम देखील त्या ठिकाणी कापूस पिकावरती हा त्या ठिकाणी झालेला आहे. कारण की हवामानातील बदल आणि पावसाच्या प्रमाणाचा थेट परिणाम हा कापूस उत्पादनावरती होतो. इथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं जमिनीत ओलावा कमी असतो आणि उत्पादनामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये घट होते. आता उत्पादनामध्ये जर घट झाली तर मागणी त्या ठिकाणी जर का वाढलेली असेल तर कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतात आणि सध्याला काय अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेमध्ये आणि इतर कापूस उत्पादक देशांमध्ये जे काय पावसाचं प्रमाण आहे ते यावर्षी कमी आहे म्हणून उत्पादनामध्ये घट होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळं हवामान बदलांना समजून घेणं आणि योग्य शेती पद्धतीचा अवलंब करणं हे देखील बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर यंदाच्या वर्षी जागतिक उत्पादनात त्या ठिकाणी घट आहे पण मागणी त्या ठिकाणी टिकून राहील असं बाजारभाव अभ्यासकांनी सांगितलं आहे. कारण की जागतिक कापूस उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉटन डिवायझरी कमिटीच्या अहवालानुसार उत्पादनामध्ये 4% त्या ठिकाणी घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात. आणि म्हणून याचा जो काय परिणाम आहे तो त्या ठिकाणी मागणी सध्याला टिकून राहील आणि विशेषतः जे काय सध्याचं युद्ध चालू आहे आणि यामुळे तेलाच्या ज्या काही किमती आहेत त्या अस्थिर झालेल्या आहेत. हे जर का असंच जर चालू राहिलं तर कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अजून वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागतिक बाजारातील या बदलांकडे त्या ठिकाणी लक्ष ठेवून कापूस विक्रीचं योग्य नियोजन करणं हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं सध्याला मानलं जातं. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यांचा सध्याला कापूस उत्पादनाकडे त्या ठिकाणी कल हा वाढलेला आहे. कारण की चांगला पाऊस जर झाला तर कापसाची लागवड त्या ठिकाणी वाढू शकते. अन्यथा कापसाची लागवड ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते किंवा शेतकरी इतर पिकांच्या लागवडीकडे त्या ठिकाणी वळतील. मग त्यामध्ये सोयाबीन असेल किंवा मका असेल. आता नेमका विषय असा आहे की कापसामुळं शेतकऱ्यांना आर्थिक जे काही स्थैर्य आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येत असतं. कारण पाऊस आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच पिकांची योग्य निवड करणं हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असतं. आता भविष्यकालीन कापसाचा अंदाज जर का घेतला तर सध्याच्या परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय अहवालांचा अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कापसाच्या भावामध्ये लवकरच अधिक स्थिरता आणि वाढ होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. आणि जर का युद्ध जर का संपलं आणि तेलाचे बाजारभाव जर का कमी झाले तर बाजारभावामध्ये पुन्हा त्या ठिकाणी करेक्शन होऊ शकतं आणि म्हणूनच बाजारातील घडामोडींवरती सतत लक्ष आणि परीक्षण करणं हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा कापूस जर का तुम्ही विक्रीसाठी आणणार जर असाल तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही कापसाची विक्री ही त्या ठिकाणी केली पाहिजे.